हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ किचन मॅजिक विथ मोनाली या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण काळ्या वाटाण्याची भाजी बघणार आहोत. चला तर मग बघूया. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला तर मग बघूया. मी रात्रभर काळे वाटाणे भिजत घातले होते. त्याच्यात बघू शकतात छान भिजले. फुलत नाही हे जास्त. आता आपण त्याला 3-4 शिट्या घेऊन घेऊ. गरम पाण्यात टाकून देऊ. थोडंसं मीठ टाकू आणि कुकर लावून 3 शिट्या करून घेऊ. इकडं आपण काळा मसाल्याची तयारी करू. कांदा कापून घेतला आहे मी 2 मीडियम साईजचे, 5-6 लसूण आणि थोडंसं तेल, जिरं याला परतून घ्यायचं आणि धने टाकून द्यायचे. इकडंच आपली शिटी झाली 2. इकडं आपला काळा मसाला तयार करतोय. खोबरं किसलेलं मिक्स करून द्यायचं आणि कोथिंबीर पण थोडीशी परतून घ्यायची. टेस्ट छान येते. आता बंद करू. थोडंसं गार झालाय. आता मिक्सरमध्ये काढून घेऊयात. थोडंसं पाणी टाकते. बघू शकतात तो पण झालाय. आता तेल टाकायचं. इकडं शिजले, छान शिजले मस्त. आता फोडणी देऊयात. मिरची कमी गॅसवर परतून घ्यायची त्याला छान. आता मसाला टाकून देऊ. आता मिक्स करून घेऊ. छान कलर आलाय. काश्मीर लाल मिरची घेतली ना, छान कलर येतो. गरम मसाला थोडा चिमूटभर, हळद चिमूटभर, त्याला मिक्स करून घेऊ. मीठ चवीपुरते. आधी पण आपण थोडं मीठ घेतलं आहे. आणि काळे वाटाणे टाकून घेऊ. आता छान याला मिक्स करून घेऊ. छान मिक्स झाले ते. आता त्याच्यात थोडंसं 3-1 सेकंद थोडे होऊ देऊ. झालेत. त्याला मिक्स करून पाणी टाकून देऊ. जास्त नाही टाकायचं पाणी. छान एक नंबर. बघू शकता तुम्ही. टेक्स्चर छान आलं आहे त्याचं आणि खूप छान लागते ती भाजी. तुम्ही नक्की ट्राय करा. आता पाणी टाकलं, मिक्स करते आणि झाकून भाजीला शिजू देऊ थोडंसं. तिकडं भाजी होते तोपर्यंत इकडं आपण भाकरी टाकून घेऊयात. भाकरी थापली गेली. थोडीशी लाटणी फिरवायची अद्दर, म्हणजे छान शेप येतो एकसारखा. मध्ये जाड बारीक राहत नाही. आणि तव्यावर टाकून देऊ. थोडंसं पाणी टाकायचं. बबल्स येत नाही त्याच्याने. आणि भाकरी टाकायची.
भाजी पण तयार आहे आणि भाकरी पण झाली आहे. बघू शकतात भाजी पण छान एक नंबर दिसायला सुंदर दिसते.